दिवाळीच्या 5 दिवसांपैकी सगळ्यात महत्त्वाचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजन. तर या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला सकाळपासून लक्ष्मीपूजनापर्यंत कोणती कामे करून घ्यायची आहेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या घरात लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी म्हणून आपल्याला काही कामे करायची असतात. लक्ष्मीपूजन तर आपण सगळेच करतो, पण त्याच घरात लक्ष्मी वास करते ज्या घरात ही कामे केली जातात. कळत नकळत आपल्याकडून अशी एक चूक होत असते की ज्याच्यामुळे लक्ष्मीचा अपमान होत असतो. तर या चुका कोणत्या हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून राहून जातात. सगळ्यात पहिली म्हणजे आपलं घर त्यावेळी स्वच्छ असायला हवं. नवरात्रीमध्ये आपण सर्वांनीच घर स्वच्छ केलेलं आहे म्हणून दिवाळीला स्वच्छ करायचं नाही असं होत नाही. 15 दिवसाचा पिरियड असतो. 15च्या दिवसामध्ये आपल्या घरात जाळे जळमट्या होऊ शकतात. कचरा घाण ही कोपऱ्यात कुठेतरी साठू शकते. तर पहिले तर बऱ्याच जणांनी दिवाळीचं घरही स्वच्छ करून घेतलं असेल आणि ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर घरात जी काही जाळी जळमटे असतील, कचरा असेल, घाण असेल तर ती काढून घ्यायची आहे. कारण लक्ष्मीपूजना दिवशी आपल्याला अलक्ष्मीला घरातून बाहेर काढायचं असतं आणि लक्ष्मी मातेला घरात घ्यायचं असतं. त्यामुळं अशा ठिकाणीच लक्ष्मी वास करते जे ठिकाण अत्यंत स्वच्छ आहे. कारण माता लक्ष्मीला घाण अजिबात चालत नाही. यावर्षी लक्ष्मीपूजन हे 20 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. काही ठिकाणी ते 21 तारखेलाही केलं जाणार आहे. पण अमावस्या ही 20 तारखेला लागते आणि 21 तारखेला 6च्या दरम्यान संपते. त्यामुळे शक्यतो लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्येला करत असतो. तर लक्ष्मीपूजन यावेळी सोमवारी 20 ऑक्टोबरला येत आहे. तर लक्ष्मीपूजना दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तावरती. घरातील म्हातारी लोक, आजारी लोक किंवा लहान मुलं सोडून आपण सर्वांनी या दिवशी लवकर उठायचं आहे. आणि आपलं पहिलं काम ते म्हणजे आपला मेन दरवाजाचा जो उंबरा आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल मिसळायचं आणि ते उंबऱ्यावरती शिंपडायचं आहे. कारण घरात रात्रभर जी बाहेरची नकारात्मकता जी उंबऱ्यावरती साठलेली असते ती आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून सगळ्यात पहिले तर उंबरा स्वच्छ करून घ्यायचा. त्याच्यानंतर उटणे लावून स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. दार अंगण स्वच्छ करून दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे. दोन्ही बाजूंना मुख्य दरवाजाच्या बाहेर पणत्या लावायच्या आहेत की असंच आपलं घर उजळून निघावं म्हणून. दारात अंगणातही ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल अशा ठिकाणी तुम्ही पणत्या लावून घ्या. आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरात स्वागत करण्यासाठी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ, गंगाजल, ते नसेल तर गुलाबजल टाकून आपल्याला आपला मेन दरवाजा आहे तो एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती हळद कुंकवानं स्वास्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याची आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र मिसळायचं आणि त्याचं लेपन आपल्याला उंबरट्यावरती करायचं आहे. आणि जे आपण उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावलं लावलेली असतात त्यांनाही हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून त्यांची पूजा करायची आहे. याच्यानंतरचं महत्त्वाचं काम ते म्हणजे आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. कोणत्याही शुभ कार्यात, सणासुदीच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं असतं. आपल्या घरात जो तांबडा तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, हळद, कुंकू, अक्षता, फुलं टाकायचं आणि त्यानं आपल्याला सूर्याला पाणी घालायचं आहे. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे आपलं आयुष्यही उजळून निघावं असा त्याचा हेतू असतो. काही लोक दररोजच सूर्याला अर्घ्य देतात. जे देत नाहीत त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की हे करा, अजिबात विसरू नका. आता आपल्या घरातल्या सगळ्या देवांची स्वच्छ अंघोळ घालून स्वच्छ वस्त्रावरती, नवीन वस्त्रावरती आपले सगळे देव पूजून घ्यायचे आहेत. ज्यावेळी आपण किचनमध्ये जातो त्यावेळी आपला किचन ओटा, गॅस तर आपण आदल्याच दिवशी स्वच्छ धुवून घेतलेला असतो. तरीही स्वच्छ फडक्याने गॅस पुसून घ्यायचा. त्याची ही हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची. गॅसवरती कुंकवानी स्वस्तिक काढायचं, त्याचीही पूजा करून घ्यायची. कारण माता अन्नपूर्णेचा वास हा आपल्या किचनमध्ये असतो. गॅसची पूजा केल्यानंतरच आपल्याला घरात चहा, जेवण जे काही करायचं आहे तर ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर
आपल्याला आपल्या घरामध्ये फरशी पुसून घ्यायची आहे. त्या फरशी तर आपण दररोजच पुसतो, पण त्याच्यामध्ये फिनाईल किंवा डेटॉल टाकून पुसत असतो. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, गौमूत्र टाकायचं, गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आणि त्याच्याने आपल्याला या दिवशी घरातील फरशी पुसायची आहे. त्याच्यामुळे घरात जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती घराच्या बाहेर जाते आणि घरात ज्या काही निगेटिव्ह वाईब्स आहेत तर त्याही घराच्या बाहेर जात असतात. माता लक्ष्मी अशाच घरात प्रवेश करते की ज्या ठिकाणी स्वच्छता आहे, ज्या ठिकाणी थोडीही घाण नाही, अशा ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड राहत असते. त्या घरात सौख्य कायम नांदत असतं. त्यामुळं आपल्याला या दिवशी गौमूत्र, मीठ टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्याच्यानंतर घरातही आपल्याला सगळीकडं गौमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि घर आपलं पवित्र करायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही सकाळीच करून घ्यायच्या आहेत, कारण संध्याकाळी आपल्या घरात आपल्याला झाडू मारायचा नसतो. वर्षातून एकदाच येणाऱ्या या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत हे आपल्याला अत्यंत पवित्र मनानं करायचं आहे. जसं आपलं मनही पवित्र तसं आपलं घरही एकदम स्वच्छ आणि शुद्ध असायला हवं. या दिवशी दिवसभर तुम्ही घरात सुगंधी अगरबत्ती, धूप वगैरे जाळू शकता. घरात स्वच्छ सुंदर असा वास येईल. सुंदर अशी फुलंही घरात तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता, कारण जिथं सुगंध असतो तिथंही माता लक्ष्मीचा वास असतो. घरामध्ये आपल्याला मंत्र, स्तोत्र याचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. हा दिवस अतिशय घाई गडबडीचा असतो, त्यामुळे आपल्याला वेळ नसतो, तर मोबाईलवरतीही तुम्ही या गोष्टी लावू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड राहते, कारण माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंना सोडून कुठेही जात नाही. जिथं विष्णू भगवानांची सेवा होते तिथं माता लक्ष्मी ही त्यांच्यासोबत असतेच. त्यामुळं तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र अशा गोष्टी घरात लावून ठेवून त्या ऐकू शकता. आता तुम्हाला सांगते की आपल्याकडून कोणती एक चूक होते की ज्याच्यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होत असते. तर जुनी लोक जे आहेत आपल्या घरात ते आपल्याला सांगत असतात, संध्याकाळच्या वेळेला घरातील कचरा बाहेर टाकायचा नाही, घरात झाडू फिरवायचा नाही. तर अशा ठिकाणी आपण खूप काही कामं केलेली असतात, घरात थोडीशी घाण झालेली असते, म्हणून आपण बऱ्यापैकी 70 ते 75% महिला ह्या संध्याकाळच्या वेळेला झाडू मारतात. तर महिलांनो, खरंच ही खूप मोठी चूक आहे की जी तुम्ही करू नका. जर तुम्हाला वाटलं असेल की थोडीशी घाण आहे तर ती हाताने बाजूला सरकवू शकता किंवा हाताने कचरा भरून एका कोपऱ्यात ठेवू शकता, पण तुम्ही या दिवशी संध्याकाळच्या वेळेत अजिबात घरात झाडू मारायचा नाही. चुकूनही तुम्ही ही गोष्ट करू नका, कारण याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगायला भेटतात. आणि माता लक्ष्मीला जर आपल्या घरात घ्यायचं आहे, तिचं स्वागत करायचं आहे आणि आपल्याला जर वाटतंय ना की माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा, तर तुम्ही घरात अजिबात संध्याकाळच्या वेळेला झाडू फिरवू नका. सकाळीच तुमची जी काही साफसफाई आहे, या मी ज्या काही महत्त्वाच्या आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या या सकाळीच करून घ्या आणि संध्याकाळच्या वेळेला ही स्वच्छ सुचिर्भूत होऊन दारात पुन्हा एकदा छान रांगोळी काढायची. दारात स्वस्तिक काढायचं आहे, कारण स्वस्तिक हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मीपूजनाची सेवा करू शकता. लक्ष्मीपूजन कसं करायचं याचा व्हिडिओही मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तोही तुम्ही बघून घ्या. अगदी सोप्या पद्धतीनं लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरात कसं करायचं आणि आपल्या घरात कसं सौख्य नांदेल हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.